नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। विना परवाना असलेल्या वाहन चालकांवर देवपूर पोलिसांनी केली धडक कारवाई। बाल रंगभूमीचे महाराष्ट्र अध्यक्ष नीलमताई शिर्के यांची धुळ्यात पत्रकार भवन येथे झाली पत्रपरिषद। नेहरू युवा केंद्राचे वरिष्ठ लेखापाल नाना पाटील यांचा झाला IMA हॉल येथे सेवापूर्तीचा कार्यक्रम। धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली सर्वसाधारण सभा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहन चालकांवर लक्ष केंद्रित केलेले असून धुळे शहरातील महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले सुसाट दुचाकी चालवित असल्याने अपघाताला नियंत्रण मिळते। त्याचप्रमाणे काही विद्यार्थी बुलेटचे सायलेन्सरवर मॉडिफिकेशन करून रस्त्याने कानठड्या बसविणारे फटाके उडवतात। यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। त्याच पार्श्वभूमीवर आज देवपूर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले असून 16 ते 18 वयोगटातील वाहन चालविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। शिवाय वाहन चालविण्यासंदर्भातील आवश्यक ते कागदपत्राची देखील तपासणी करण्यात आली। अल्पवयीन जे मुलं मोटरसायकली चालवत आहेत आणि त्यांच्यामुळे जे अपघात होत आहेत याच्याबद्दल वरिष्ठांच्या आदेशाने सक्त कारवाई चालू केलेली आहे। तसेच ट्रिपल सीट जरा गुंडगिरी दादागिरी करणारे कॉलेजच्या परिसरात अशा मुलांविरुद्ध देवपूर पोलीस यांच्या आणि पूर्ण शहरातच कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। कालच एक अल्पवयीन मोटरसायकल चालकावर आम्ही मोठी कारवाई केली। त्याला जवळपास 13,500 रुपये दंड झाला आहे त्याच्या पालकाने त्याला मिळून, कारण अल्पवयीन पालकाला मुलाला गाडी देणे चालवायला विदाऊट लायसन याच्याबद्दल 5,000 रुपये दंड आहे आणि त्या मुलाच्या विरुद्ध पण योग्य पुढची कारवाई होते। त्याच्यामध्ये विदाऊट हेल्मेट, ट्रिपल सीट अशी सगळी कारवाई मिळून जवळपास एकाच मोटरसायकलला 13,500 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। पालकांना काय आवाहन करावं आपण? पालकांना आम्ही असे आवाहन करतो की मुलाजवळ जर लायसन नसेल तर त्याला कृपा करून गाडी चालवायला देऊ नका। ती कुठलीही गाडी असू द्या, मोपेड असू द्या, स्कूटर असू द्या किंवा मोटरसायकल, तर त्या मुलाला जर तो अल्पवयीन असेल तर त्याच्या ताब्यात गाडी देऊ नका। मोठ्या प्रमाणावर दंड होईल आणि वाहनही जप्त करण्यात येईल। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बाल रंगभूमीच्या महाराष्ट्र अध्यक्षा अभिनेत्री नीलमताई उदय सामंत शिर्के यांची धुळ्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। दरम्यान त्यावेळी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, मोबाईलमध्ये गॅजेटमध्ये अडकलेल्या बालपिढीला सजीव रंगभूमीवर आणून सामाजिक जीवनाशी जोडून देऊ अशी आश्वासक भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बाल रंगभूमीच्या महाराष्ट्र अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मात्या नीलमताई उदय सामंत शिर्के यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत मांडली। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या धुळे शहरातील साखरे रोडवरील पत्रकार भवनात आज रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत नीलमताई सामंत बोलत होत्या। यावेळी रंगभूमीची धुळे जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी सामंत यांनी जाहीर केली। बाल रंगभूमी संदर्भातील माहिती देताना नीलमताई सामंत म्हणाल्या, बाल रंगभूमी ही फक्त बाल कलाकारांच्या अभिनयापुरती मर्यादित नाही, तर बालकांच्या अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, नेपथ्य, ध्वनी योजना, प्रकाश योजना, मेकअप अशा सर्वच कलाबाबत बाल कलाकार भविष्यात तंत्रज्ञ म्हणून पुढे यावेत यासाठीची जडणघडण बाल रंगभूमीतून करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती यावेळीच आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ही जी वेळ आलेली आहे ना, ती थोडीशी आपण आपलीच बाजूला करू शकतो। पैसे देऊन जर संस्कार शिकवता आले असते ना, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही निदान वर्षभराचा तरी क्लास लावा, म्हणजे जे काही असतील नसतील विसरले असतील पुढे व्हायचे असेल ते संस्कार एकदाच त्याच्यावर होऊन जाईल। संस्कार असं शिकून होत नाही। तुम्ही जे बघतोय आजूबाजूला जे असतं, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती, बरीचदा मुलं ज्या मुलांमध्ये खेळतात तीच भाषा घरी येऊन बोलायला लागतात। तर ज्या मुलांबरोबर शाळेमध्ये असतात, जे मित्र असतात, जर हिंदी भाषिक मित्र असले किंवा दुसऱ्या भाषिक कुठले मित्र असले तर सहज आपल्या मुलांचा तो शब्द निघून जातो। तर मुलं जे काही त्यांचं पटकन अनुकरण करू लागतात, म्हणून त्यांना त्यांच्यावर होणारे जे संस्कार असतील ते थोडं बाल रंगभूमीने हाती घेतलेल्या कार्यामधूनही घडावे आणि आपण सोशल कॉज म्हणून त्यांच्याकडे बघावं या दृष्टीने बालरंगभूमी काम करतो। आता आपण ह्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचं निमित्त एवढंच आहे की एकच शाखा किंवा एकच टीम ती सगळेपर्यंत पोहोचू शकत नाही। एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या बाहेर ते प्रत्येकाने आपली जबाबदारी असल्यासारखं काम केलं पाहिजे असं बालरंगभूमीला वाटतं। आता या बालरंगभूमीमध्ये आमच्या शाखा ठेवलेल्या आहेत,
त्या शाखा चालणार कशा, त्याचं फंडिंग होणार कसं, त्याचं त्यांनी काय काय कार्यक्रम केले पाहिजे. जर तुम्ही म्हणता की फक्त शिबिर नाही, आणखीनही कार्यक्रम झाले पाहिजे, म्हणजे काय आपल्या इकडे ना आजूबाजूला बरेच आपण कार्यक्रम करत असतो, पण ते आपण कार्यक्रम एका छताखाली करत नाही. डान्स क्लास चालू असतो, चित्रकला स्पर्धा चालू असते, त्याच्यानंतर तुमचं वादन म्हणजे कोणी तबला शिकत असतं, कोणी तबल्याचे क्लास असतात, पेटी वाजवायचे क्लास असतात. या सगळ्यांना ग्रुप करून एकत्र बालरंगभूमी खाली जर घेतलं तर आपले सदस्य वाढतात, आपली बालरंगभूमीचा आवाका वाढतात. याच्यामध्ये कुठेही असं नाही की बालरंगभूमीच्या नावाखाली तुम्ही आला या सदस्य झाला की बालरंगभूमीचंच कार्य करायचं. हे अजिबात या संस्थेला बंधनकारक नाहीये. भारत सरकारचे खेळ व युवा कार्यक्रम मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्र धुळे कार्यालयातील वरिष्ठ लेखापाल नाना पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ आज रोजी आयोजित करण्यात आलेला होता. धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोरील IMA सभागृहात हा सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र धुळे येथील जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्यासह विविध युवा क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला, क्रीडा, नाट्य अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नाना पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. नाना पाटील यांनी आपल्या सेवा काळात विविध ठिकाणी कामं केली. सेवानिवृत्तीच्या टप्प्यात धुळे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळून नाना पाटील यांनी बीड जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रात वरिष्ठ लेखापाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी निभावली. नाना पाटील यांनी आपल्या आयुष्यातील सेवा काळात हजारो तरुणींना नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम केले. युवा वर्गाला विविध संधी मिळवून देत त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरील जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. नाना पाटलांचं मार्गदर्शन घेऊन कित्येक तरुण आपल्या जीवनात शीर्षावर होऊन सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नाना पाटील यांची शिकवण नेहमीच युवकांना फायदेशीर ठरलेली असून युवा वर्गाला दिशा देणारे मार्गदर्शक नाना पाटील आज सेवानिवृत्त होत असले तरी यानंतरच्या काळातही युवकांना दिशा देण्याचे काम आयुष्यभर करीत राहतील यात शंका नाही, अशा भावना मान्यवरांच्या मनोगतामधून यावेळी व्यक्त झाल्या. अनेक मान्यवरांनी नाना पाटील यांच्या शासकीय सेवेतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सहकार्याची तत्परता याविषयी गौरवोद्गार काढून नाना पाटील यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मी नाना रामदास पाटील, नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम खेल मंत्रालय या विभागात लेखा व कार्यक्रम प्रशिक्षक म्हणून गेले 34 वर्ष 5 महिना मी सेवा केली. या दरम्यान मी नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नंदुरबार या विभागात काम केलं. अगदी गाव पातळीवर, वाडी वस्तीवर जाऊन युवकांमध्ये प्रबोधन केलं. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप सहकार्य केलं त्यांना, आणि माझा या सेवेला मी प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक युवकांशी माझा संबंध आला आणि ते आज जे माझ्याबरोबर काम करत होते त्यांच्या कर्तृत्वाने आज त्या मोठमोठ्या पदावर आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा नेहरू युवा केंद्रापासून सुरुवात केली आणि ते एक राज्याचे मुख्यमंत्री झाले. या दरम्यान आम्हाला अनेक लोकांच्या गाठी झाल्या, जसे राजेंद्र सिंग राणावत असतील. नेहरू युवा केंद्रात अनेक साहित्यिक आणि जे मोठे समाजसेवक आहेत अशा लोकांचा सहवास लाभला आणि या नेहरू युवा केंद्राचा मोठमोठे NGO झाले. आज ते स्वतः स्वावलंबी होऊन आपला गाव पातळीवर जनकल्याणासाठी काम करत आहेत. अशा चांगल्या उपक्रमात मला सेवा करण्याची संधी मिळाली. मी माझं हे आयुष्याचं भाग्य समजतो. मी माझ्या 34 वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या कुटुंबाने पण मला खूप सहकार्य केले. माझी पत्नी माझ्याबरोबर बदलीच्या ठिकाणी यायची, ती मला वेळेवर डबा द्यायची, म्हणून मी जास्तीत जास्त ऑफिसला सेवा दिली आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळाली. मला ऑफिसला उशीर झाला तरी कधी काही बोलायची नाही. ती म्हणतो तुमचं समाजसेवाचं व्रत आहे ते चालूच ठेवा, माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, अशी माझी पत्नी नेहमी मला सदैव सहकार्य करत राहायची. धुळे जिल्ह्यात आपण काम करत असताना आपल्याला शेवटच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याचा चार्ज मिळाला. तिकडचा अनुभव थोडक्यात. हां, बीडमध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे. युनिसेफ व नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आम्ही बालविवाहासाठी प्रबोधन करण्याचं काम केलं. माननीय जिल्हाधिकारी उदय मुंडे यांनी सुद्धा नेहरू युवा केंद्राला या बाबतीत खूप सहकार्य केलं. बीडमध्ये ऊसतोड कामगार आहे, स्थलांतराचं प्रमाण खूप आहे. मग आम्ही गावागावात जाऊन युवक मंडळाच्या माध्यमातून स्थलांतर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करतो आणि
बीड आणि धुळ्यामध्ये बरेच तफावत आहे. बीड सुद्धा हा दुष्काळी जिल्हा आहे आणि बीडमध्ये 11 तालुके आहेत. बीडमध्ये सुद्धा सेवा करताना चांगला अनुभव आला. धुळे जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख बैठकीला गैरहजर राहत असल्याने सदस्यांना योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील पाणी प्रश्नासह आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षावर आजच्या सभेत चर्चा करण्यात आली. दरम्यान धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज रोजी अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला सभापती ज्योतिताई बोरसे, आरोग्य सभापती सोनीताई कदम, कृषी सभापती हर्षवर्धन दैते, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह इतर अधिकारी आणि सदस्य आजच्या या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते. शिक्षण विभागासंदर्भात स्पेशली मुद्दे होते मी त्याबद्दल क्लॅरिटी देऊ इच्छितो. सर्वप्रथम आता नेमका जो पॉईंट मुद्दा मांडला की जर खरंच 20-22 वर्षापासून कोणी शिक्षक डेप्युटेशनवर आहे तर नक्कीच पुढच्या पिढीच्या अगोदर तुम्हाला त्यावर कारवाई झालेली दिसेल आणि सविस्तर त्या संदर्भात लागून खरोखर आपल्याकडे जेवढ्या जिल्हा शाळा आहेत आणि जी शिक्षकांची संख्या आहे त्यामध्ये फार तुटवडा आहे, फार कमी संख्या आहे. आणि त्यातल्या त्यात आता 31 मे म्हणजे 31 मेला शिक्षण विभागाचे 78 जण रिटायर झालेले आहेत. त्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र सगळे मिळून प्लस त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी एका सदस्यांनी मुद्दा मांडला की जे अपंग शिक्षकांसंदर्भात कारवाई, ती कारवाई होणारच झाली. आय थिंक येणाऱ्या 8 ते 10 दिवसात ती कारवाई होईल. कारण की ती एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्यात आली होती आणि त्यानुसार तो आदेश झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणतीच डिस्क्रिप्शन स्वातंत्र्य नाही आहे. आम्ही कारवाई केली नाही तर शासन माझ्यावर सुद्धा कारवाई करेल ॲज अ CEO. नंतरचा मुद्दा आहे इसरोच्या सहलबद्दल मॅडम बोलला होता, त्याचं नियोजन सुरू आहे. आपल्याला झालं काय की एका संपली आणि दुसरी लगेच चालू झाली, वेळ भेटला नाही. परंतु आम्ही सर्व प्रशासनिक तयारी करून घेऊन आहे जेणेकरून आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण त्याला ऑन टेबलवर कम्प्लीट करू ती सहल लावूया. कारण की लगेच 2 महिन्यात दुसरी आचारसंहिता आहे. आपल्याकडे 2च महिने आहे की जाऊन येणे सर्व करणे. तो सर्व तयारी या होताना आणि ती जी चाचणी वगैरे घ्यायची ती पण आता शाळा सुरू झाली 18 जूनला की आपण ती चाचणी घेणार आहे विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी. आपल्यापैकी एका सदस्यांनी हे मुद्दा मांडला की एज्युकेशन क्षेत्रातल्याच व्यक्तीकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात यावा. मीही त्या मताशी सहमत आहे. म्हणून आपण त्यातली वेळ घेत आहोत आणि जे आपल्याकडे ऑलरेडी भरपूर वॅकन्सीज आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे 2 गट शिक्षण अधिकारी 2च आहेत 4 पैकी. जिल्हा शिक्षण अधिकारी आपला वॅकंट आहे. माध्यमिकच्याकडे सुद्धा आपल्याला ॲडिशनल चार्ज आहे, पवारसाहेबांकडे समाज कल्याण अधिकारी अशा आणि विस्तार अधिकारी सुद्धा बऱ्यापैकी वॅकंट आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची चर्चा करून आपण त्यावर आणि सभापतीसोबत मोदीसोबत चर्चा करून तो निर्णय घेणार आहे. आणि प्राधान्य आपलं हेच आहे की शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीला तो कारभार दिला तर ते सर्व समजू शकतील आणि त्या विभागाला न्याय देऊ शकतील. मी स्वतः एक मुद्दा आज सभागृहाच्या समोर मांडू इच्छितो की ही त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा बाळगतो. मुद्दा असा आहे की शिक्षकांची संख्या एवढी कमी असल्यानंतर आपल्याला खरोखर पटसंख्येनुसार जर न्याय द्यायचा असेल तर थोडासा कठोर निर्णय घ्यावा लागेल. कठोर निर्णय म्हणजे कसा, काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थी पटसंख्या जास्त आहे, शिक्षक कमी आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत, शिक्षक जास्त आहेत. काही ठिकाणी याच्यावर सोल्युशन काय करावं लागणार आहे की ज्या एकाच कॅम्पसमध्ये शाळा आहेत 2, 3, 4 त्यांचं आपल्याला अंमलबजावणी करावं लागेल जेणेकरून एका वर्गामध्ये कमीत कमी एक शिक्षक तरी मिळावा, एक शिक्षिका तरी मिळावी. दुसरं, एकाच गावात जवळजवळ अंतरावर ज्या शाळा आहेत त्यांचे मुलं एका ठिकाणी भरून आपल्याला शिक्षक द्यावं लागते तर कुठे आपण विद्यार्थ्यांमध्ये देता लागेल. तर हाही मुद्दे आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो. हा सभागृहाने चर्चा करावी, आपण ठरवावं सर्वांनी आणि आम्हाला सुचवावं, त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करू. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.